नमस्कार. जय जिजाऊ मित्रांनो. आपल्याशी हितगुज साधण्याचं मुख्य कारण येत्या 12 तारखेला वार शुक्रवार सकाळी 10 वाजता आपण महामृत्युंजय आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना कळकळीची नम्र हात जोडून विनंती आहे की सर्वांनी याच्यामध्ये ताकदीने सहभाग नोंदवायचा आहे. त्याचं कारण असं आहे की आज नवले पुलावरती असणारे अपघात, शेकडोंचे गेलेले बळी, तरी देखील शासन प्रशासन याच्यामध्ये कुठलंही पाऊल उचलत नाहीये. यावेळेस करण्याचं कारण दिल्लीमध्ये लोकसभेत आणि महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपण त्या ताकदीने जर आंदोलन केलं तर नक्कीच कोणी ना कोणीतरी सहिष्णू आमदार किंवा खासदार याची लक्षवेधी लावेल आणि जर लक्षवेधी याची लागली तर मला खात्री आहे की स्वामीनारायण मंदिर ते वारजे पुलापर्यंतचा जो एलिव्हेटेड ब्रिजचा प्रस्ताव आपण वारंवार मागणी करतोय हा तातडीने मंजूर होऊन या रस्त्याचं काम सुरू होईल. तर यासाठी म्हणून हा सगळा घाट घालतोय आणि याच आंदोलनासाठी ज्या 13 नोव्हेंबरला जो अपघात झाला ज्याच्यामध्ये 8 मृत्युमुखी पडले आणि त्याच्यातली मुख्य कैलासवासी स्वाती नवलकर या ज्या ताई आहेत, या ज्या एक्सपायर झाल्या त्या अपघातामध्ये, त्यांचे हजबंड श्री संतोष नवलकर सुद्धा सहभाग घेणार आहेत आणि या आंदोलनासाठी वेगवेगळ्या संघटनांनी भरीव पाठिंबा जाहीर केलेला आहे. हा अराजकीय आहे. सर्व पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, इथं असणाऱ्या सर्व रहिवाशांना, प्रत्येक स्त्री पुरुष, लहान मुलं, ज्येष्ठ सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आहे. इथं असणारे नरेकर, आजूबाजूला असणारे वडगाव, धायरी, नांदेड, आंबेगाव या सगळ्या भागातल्या लोकांना, सगळ्या रहिवाशांना माझी कळकळीची विनंती असणारे ताकदीने या आंदोलनाला उतरू. 100% आपल्याला यश मिळेल. मृत्युंजय आंदोलन आहे. मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी हे चाललेला प्रयत्न आहे. आपण सर्वांनी सहभाग नोंदवा आणि आपल्या भागाचं जे नाव संपूर्ण महाराष्ट्रात खराब होत चाललंय त्याच्यासाठी एक नक्कीच आवाज आपण उठवा. वाट पाहतोय. 12 तारीख वार शुक्रवार सकाळी 10 वाजता बँक ऑफ महाराष्ट्र नवले हॉस्पिटलच्या मागच्या गेट शेजारी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.